नमस्कार, मी विक्रांत शंके, महाराष्ट्र जीवन न्यूज मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। मान्सूनपूर्व पावसामुळे लातूरमध्ये हाहाकार माजलेला आपण पाहतोय। अनेक गावभाग असेल किंवा शहरातील विविध भागातून पुराच्या पाण्यामध्ये गाड्या वाहत चाललेले, पावसाच्या पाण्यामुळे गटारीचं पाणी तुंबून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये चिखलगाळ सुद्धा लोकांच्या घरामध्ये आलेला आहे। हे सगळं आपण दृश्य पाहत आहोत। आणि एक महत्त्वाची बातमी आली आहे मंत्रीनगर येथून। मंत्रीनगरमध्ये सुद्धा तुम्ही पाहू शकता लोकांच्या घरामध्ये पाणी गेलेलं आहे आणि त्या ठिकाणी महानगरपालिका प्रशासन हे फक्त कर वसुलीसाठी आहे। लोकांच्या सोयी सुविधांचं सोयरसूतक महानगरपालिकेला नाही, अशा प्रकारे महानगरपालिकेवर टीका करताना नागरिक दिसत आहेत। अतिशय त्रस्त आणि संतप्त अशा पद्धतीनं नागरिकांचे व्हिडिओ समोर आले आहेत। आमच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून हे व्हिडिओ आपल्या समोर आहेत, पाहूया। मंत्रीनगर येथील पावसाच्या पाण्यामुळे तिथल्या नागरिकांची कशी तारंबळ उडाली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे आज आपण पाहू शकता हे घरामध्ये पाणी शिरलेलं आहे लोकांच्या, आणि संडासमधलं बाई पाणी घरामध्ये येत आहे। तर काकू, आपण सांगा नेमकं आपल्या घरामध्ये पाणी आलेलं आहे का? हो, आमच्या घरामध्ये खूप पाणी आलं। आम्ही 3 तास झाला आम्ही पाणी काढतो बकेटनं। नाल्या काढत नाहीत आमच्या इथल्या। नाल्या न काढल्यामुळे पूर्ण गटार तुंबून पूर्ण घरामध्ये पाणी आलं होतं। 3 तास आम्ही बकेटनं पाणी काढलं पूर्ण घरामध्ये। आमच्या पण घरामध्ये आलेले, संडासमध्ये पाणी आलेलं आहे, सगळं घरामध्ये पूर्ण 3 रूममध्ये पाणी गेलेलं आहे। तर पाहू शकता आपण मंत्रीनगरचे जे नागरिक आहेत ते खूप पावसामुळे असुरक्षित असे त्यांची भावना झालेली आहे। प्रशासनाच्या दुर्लक्षपणामुळे ते मंत्रीनगरचे रहिवासी जे आहेत ते नागरिक खूपच म्हणजे असुरक्षित अशी भावना व्यक्त करत आहेत। काल संध्याकाळी पण जोरात पाऊस झाला, त्यावेळेस पण पाणी आलं होतं। घरातल्या सगळ्या वस्तू भिजलेल्या आहेत। हे असं गादी वगैरे आमचं सामानचं नुकसान झालंय पाण्यामुळं। ते सगळं आम्ही वर ठेवलंय पसारा खालचा उचलून। जेवढं पाणी काढत आहेत तेवढंच पाणी आत शिरत आहे। गटारीचं पण पाणी आलेलं आहे याच्यामध्ये। महानगरपालिका नुसतं कर आणि पट्टीच वसूल करते, बाकी नालीचं काम काहीच करत नाही। मंत्रीनगरच्या 3ऱ्या गल्लीमध्ये हे सगळं व्यवस्था आहे ही सगळी। हो, हे सगळे आम्ही परेशान आहे दरवर्षी। हे सगळं पूर्ण नाली गटारी पूर्ण एक झालेलं आहे। बघा ना तुम्ही, सगळे नाली सगळं माती बिती सगळं आलेलं आहे याच्यामध्ये। प्रशासन फक्त कर पट्टी एवढंच घेऊ शकतो, बाकी काही घेऊ शकत नाही। नाल्या बिल्याचे काम, रोड बीड सगळं टप करायला पाहिजे आणि घरपट्टी सगळं घेतल्यानंतर काही करत नाही। तर तुम्ही आताच पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं लातूर शहरातील मंत्रीनगर या भागामध्ये लोकांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे। लोकांचे संसारोपयोगी साहित्य त्या ठिकाणी भिजलेलं आपण पाहतो। घरामध्ये अशी कोणतीच गोष्ट नाही ज्याला पाण्याने स्पर्श केलेला नाही। लोकांचं जगणं अतिशय मुश्किल झालेलं या मान्सूनपूर्व पावसामुळे आपण पाहतोय। लातूर शहरामध्ये पाण्यामुळे हा जो हाहाकार माजला, याला जितकं प्रशासन जबाबदार आहे तितकेच लातूर शहरातील नागरिक सुद्धा जबाबदार आहेत। कारण मान्सूनपूर्व साफसफाई झाली का नाही याबद्दल त्यांनी मनपा प्रशासनाला कधी जाब विचारला दिसत नाही। त्याचबरोबर लातूर शहरामध्ये जागोजागी केलेली अतिक्रमण असतील किंवा नाल्यांमध्ये, गटारांमध्ये रोज सातत्यानं टाकला जाणारा कचरा, प्रचंड प्रमाणामध्ये केली जाणारी वृक्षतोड, हा सुद्धा या पाठीमागं हे सुद्धा एक मोठं कारण आहे। लवकरच लातूर शहरातली ही पूरजन्य परिस्थितीच आपण म्हणूया, ही परिस्थिती निवळेल आणि आता तरी किमान या अनुभवातून लातूरकर भानावर येतील अशी अपेक्षा आहे। धन्यवाद।